पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक मंदिरं आणि पर्यटन स्थळे येतात, पण पुण्यामध्ये असलेल्या विविध चर्चबाबत तुम्ही कधी ऐकलंय का? या चर्चना अतिशय रंजक असा इतिहास लाभलाय। आज नाताळनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक चर्चची सफर घडवणार आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी। पाहूया आणि सहभागी होऊया। ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे। रेव्हरंड रामचंद्र प्रल्हाद देशपांडे ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यानंतर ते ख्रिस्ती धर्मगुरू बनले, रेव्हरंड बनले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्कॉटिश मिशन कडून पुण्यातील कसबा पेठेमध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली। नाताळचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण या चर्चमध्ये या ख्रिस्ती बांधवांची या ठिकाणी झालेली गर्दी पाहतो आहोत। गॉथिक शैलीतील हे चर्च आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आज नाताळच्या निमित्ताने इथे केलेली सुंदर अशी सजावट देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। अठराशे 18 साली पुण्यावरती ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला। आज जो भाग पुणे कॅम्प म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी ब्रिटिशांची लष्करी छावणी होती आणि 1850 साली हे सेंट मेरी चर्च उभारण्यात आलं। समोरच्या बाजूला भव्य अशी येशू ख्रिस्ताची प्रतिमा आहे आणि समोर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रसंग या ठिकाणी चितारण्यात आलाय। त्यावेळच्या ब्रिटिश सत्तेचा जो एकूण इथे असलेला जो त्यांचा दरारा होता, इथे असलेला त्यांचा जो अंमल होता, इथे त्यांची जी सत्ता होती, त्या सगळ्याचं प्रतिबिंब या चर्चच्या भव्यतेमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुण्यात उभं राहिलेलं सर्वात पहिलं चर्च म्हणून पुण्याच्या क्वार्टर गेट भागातील हे सिटी चर्च ओळखलं जातं। हे एकमेव चर्च असं आहे की पेशवाईमध्ये हे चर्च उभं राहिलं आणि त्याचा परिणाम म्हणून या चर्चचा जो लोगो आहे, जो एम्ब्लेम आहे, त्यामध्ये शनिवार वाड्याची प्रतिकृती आणि जरीपटका असा उल्लेख आढळतो। या चर्चमध्ये हे जे पेंटिंग आहे ते पेंटिंग या सगळ्या चर्चचा इतिहास सांगण्यासाठी पुरेसा आहे। इथे आपण पाहतो आहोत की पेशव्यांचा भव्य असा दरबार आहे। गादीवरती सवाई माधवराव पेशवे आहेत आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी एक पोर्तुगीज अधिकारी त्या काळातील काही चर्चा करतो आहे। कॅमेरामन विजय राऊत मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।